भक्तीच्या आनंदामध्ये लीनता प्राप्त व्हावी. अखंड प्रभूचं स्मरण. भगवान परमात्मा प्रकट झालेले आहेत. कर्दम ऋषीला सांगतात, कर्दमा मी तुम्हाला अगदी तुमच्या इच्छेप्रमाणे मुलगी पाहून ठेवलेली. आत्मजाम सीता पांगिम वयशील गुणान्विताम. वयाने रूपाने शील गुण ह्या सर्व गोष्टी एकत्रित जुळल्या पाहिजेत. मुलगी पाहत असताना मुलं काय बघतात? दिसते कशी, काय बघतात? दिसते कशी. आणि मुली पण तेवढंच बघतात, दिसतो कसा. एकना चकना असला तर ती म्हणते नको, कॅन्सल, रिजेक्टेड माल. जाऊ द्या म्हणतो, रिसायकल बिन मध्ये जाऊ द्या त्याला, तो नको आहे, दुसरा भेटेन. असं आहे. पण स्वतःकडे बघा, मी कशी आहे. तुला ढेकळात झोपवली तर ढेकूळ आहे की तू आहे ओळखू येत नाहीस. आणि म्हणते तो चांगला असावा. आपलं पण तसंच आहे. हा जिलबीकडे पाहतो लाडू मागतो, असा हेकणा असतो. एक डोळा हेकणार, नागपूर देखणार, पण तरी म्हणतो आपल्याला चांगली पाहिजे, सुंदर सुपर अतिशय देखणे. कन्या वलयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम. शास्त्रकार सांगतात, मुलगी रूपाला वरण करत असते.
आई विचार करत असते या मुली ज्याला आपल्याला मुलगी द्यायची आहे त्याच्याकडे धन पैसा काय आहे, संपत्ती काय आहे, नाहीतर माझ्या मुलीला काय खाऊ घालील, हवा फुकायला नाही, तोंडात पंपाची नळी बसेल पंप मारत वर पोट नाही. म्हणून याच्याकडे संपत्ती काय आहे, वित्त काय आहे. कारण प्रपंच करण्यासाठी काय पाहिजे, वित्त पाहिजे, पैसा लागतो. पिता श्रुतम, वडील विचार करतात पैसा नसला तरी मुलगा कसा आहे. मुलगा धडाकेबाज असला तर पैसा निर्माण करू शकतो. आणि ही केसच वाया गेलेली असली आणि किती धन संपत्ती बापानं कमावलेली असली तर हा वाया घालवी ठेवणार काय आहे. म्हणून वडील थोडेसे विचारी असतात, ते मुलाकडे बघतात की हा शिकलेला किती आहे, याचं शिक्षण काय आहे. बांधवा कुलम इच्छन्ति, बंधू बांधव विचार करतात कुळ कसं काय आहे. नाहीतर ठरल्यानंतर बाकीच्यांनी आपल्याला म्हणावं कोणत्या घराण्यातली मुलगी केली त्यांचा कधी विचार केला तुम्ही. सर्वात वाया गेलेली केस आहे त्या गावातली, म्हणजे ज्याला कुठंच किंमत नाही. असं जर कुळ असेल तर ही अशा प्रकारचं कुळ नसावं. म्हणून ते कुळाचा विचार करतात, कुळ चांगलं असावं. इतर वराडी म्हणतात कुठलंही का जमेना तुमचा, आम्हाला वरण भात पोळी भेटली म्हणजे झालं. चांगला बेत ठेवा, मिष्टांना मित्र जना. पण नवरदेवासाठी मात्र तिचे शील, तिचे गुण हे महत्वाचे असतात. हा विचार कधी कोणी केलाच नाही. भगवान म्हणतात कर्दमाला की कर्दमा तुझ्यासाठी ज्या मुलीची योजना करून ठेवलेली आहे, आत्मजाम सीता पांगिम वयशील गुणान्विता मृगयंतीम पतिम दास्यती, मृगनयनी आहे. शास्त्रामध्ये डोळ्यांना फार मोठं महत्व दिलेलं आहे. मुलीचे डोळे कसे असावेत, आपापले डोळे घरी जाऊन तपासा, गोदरेजच्या कपाटामध्ये पाहून कसे आहेत. अनेक प्रकारचे डोळे असतात, पण डोळ्यांना उपमा माणसाच्या भेटत नाहीत. माणसाला कोणाला माहित नाही हा मृगनयना आहे म्हणून, अशी उपमा कोणाला भेटत नाही. फक्त स्त्रियांच्या डोळ्यांना त्या उपाधी असतात. तर त्या डोळ्यावरून काही गोष्टी तिच्या स्वाभाविक प्रकट होत असतात. काही माशांच्या डोळ्याप्रमाणे असतात. मग त्यांना शास्त्रात म्हटलं जाते मीनाक्षी. आता कोणालाही मीनाक्षी, अशी मिटक्या डोळ्यांनी पाहते तरी तिला म्हणतात मीनाक्षी. नाही, मीनाक्षी कोणाला म्हणावं, मीन म्हणजे मासा, माशाप्रमाणे जिची डोळे आहेत तिला म्हणतात मीनाक्षी. त्याच्यानंतर मृगनयनी, मृगे म्हणजे हरिणी. आता तुम्ही हरिणी बघितली का, त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला हरिणी बघावी लागेल, तिचे डोळे बघावे लागतील, मग आपल्या डोळ्यांचा आणि त्या हरिणीच्या डोळ्याचा काही संबंध कसा लागतो तो डिफरन्स कळेल तुम्हाला. त्या मृगनयनीचं संगीतामध्ये सुद्धा फार मोठं महत्व दिलेलं आहे. मृगनयना रसिक मोहिनी, मृगनयना रसिक मोहिनी, Holy
जास्त वेळ होऊ नये, आपल्याला पुन्हा भगवान कृष्णाला आणायचं आहे. मृगनयनी म्हणजे मृगीप्रमाणे डोळे असणारी कन्या कर्दमा तुमच्यासाठी मी मृगनयनी पाहून ठेवलेली आहे. मृगयंती पतिम दास्यती. शिवाय तिचा स्वभाव कसा आहे म्हणाल तर बघा, ज्याचं लग्न जोडायला भगवान आहेत त्याला काय पाहायचं आहे? नाहीतर लग्न कोण जोडते ह्याच्यावर सुद्धा लग्नाचं वैशिष्ट्य असते. काही काही चापलूस माणसं लग्न जोडतात. तो इकडूनही पाहतो तिकडूनही पाहतो, दोघांकडून घेतो, यांचं काही हो पुढे. शहाणा माणूस कधी जोडाजोडी करत नाही, कारण हा कधी चापलूसपणा करत नाही. शहाणपणानं बिचारा जोडण्याचं काम करतो. जोडल्यानंतर शिरापुरी केली का दोघंच खातात. ती त्याच्या तोंडात घालते आणि तो तिच्या तोंडात घालतो. याची आठवण पण येत नाही की काकांनी आपलं लग्न जोडलं म्हणून. आणि ज्या दिवशी भांडण होते 5-6 महिन्यानंतर भांडण झालं का दोघांचे फोन याला देतात, काका काय पोरगा बघितला तुम्ही, निरा वाया गेलेला आहे. आणि हाही बाहेर जाऊन फोन करतो, काय काका कसली पोरगी बघितली, काही अक्कलच नाही तिला. काका म्हणतो येतो भांडण सोडायला. म्हणजे शिरापुरी खाताना काका नाही, भांडण झालं की मग काका आठवतो. म्हणून शहाणे माणसं भानगडीतच पडत नाहीत जोडाजोडीच्या. पण भगवान जोडतात. भगवान म्हणतात मुलीचा स्वभाव अतिशय सुंदर आहे. पतीन दास्यती. पतीची दासी होईल, दासीप्रमाणे सेवा करेल. हे प्रभू ते अनुरूप आहे. आणि कर्दमा तुझ्यासाठी अगदी अनुरूप आहे, शोभणारी आहे. जसा तुझा स्वभाव आहे तसा तिचाही स्वभाव आहे. जसा तू साधू आहे तर ती पण साधू आहे. तुला परमार्थ आवडतो, तिलाही परमार्थ आवडतो. तुला देव आवडतो, तिलाही देव आवडतो. नाहीतर हे पारमार्थिक हा खाटीक. ते सूत्र जमेल काय? पण त्याच्यामध्ये मानसिक त्रास सहन करावा लागतो. असा प्रपंच होत असतो. हा परमार्थ करतो, तिला कधी आवडतच नाही. तिला काय पाहिजे म्हणजे अंडा भुर्जी. मग त्यांचंही परमसुख त्यांना प्राप्त होत नाही. दोघं स्वभावानं सारखे असावे लागतात. भगवंतानं दोघांना सारखं जोडलं, ते अनुरूप आहे. तुझ्यासाठी अनुरूप अशा प्रकारची कन्या आहे. कोणी प्रभू सांगा कोण आहे हे तर सांगा, फक्त वर्णनच करता. भगवान म्हणतात कर्दमा मनोराजा स्वतः आपल्या कन्येला घेऊन येणार आहे. अशा प्रकारची योजना मी केलेली आहे. तिच्यासोबत विवाह करून तुम्ही प्रपंच करा आणि मी स्वतः पुत्र रूपाने तुमच्या आश्रमामध्ये तुमच्या घरी जन्माला येणार आहे. तर मग तुम्ही येत असाल ना तर संसाराची काय बाधा आम्हाला? आम्हाला संसार दुःखरूप नाहीच, उलट पक्षी आनंद आहे. अतिशय आनंद वाटला. भगवंताच्या डोळ्यामधून त्या ठिकाणी अश्रू पडले. जे अश्रू बिंदू भगवंताच्या डोळ्यामधून पडले त्या बिंदूपासून तयार झालं सरोवर. बिंदूपासून सरोवर तयार झालं, म्हणून त्या सरोवराचं नाव आहे बिंदू सरोवर. भगवान निघून गेले, अंतर्धान झाले. नारद मुनी मनोराजाकडे येतात. मनोराजाने नारदांचं स्वागत केलं. नारायण नारायण म्हणे, नारदा तुमचं राहू द्या पारायण, पण आम्हाला अगोदर सांगा आमच्या कन्येचं कुणीकडे कोणत्या दिशेला कोणत्या पद्धतीने होईल. नारदांनी सांगितलं चिंता करू नका, देवतेला सोबत घेऊन जा कर्दम ऋषीकडे. कर्दम ऋषी सारखे कोण मिळणार आहे तुम्हाला जावई? एवढा सुंदर जावई आहे, तंबाखू खात नाही, बिड्या पेत नाही, सिगारेटा फुकत नाही, गांजा पित नाही, चरस अफूचं त्याला व्यसन नाही, दारूकडे ढुंकूनही पाहत नाही, अखंड भजनामध्ये असतो परमात्म्याच्या. असा जावई तुम्हाला कधी मिळेल? जा. अहो पण ते विवाह करतील काय? नारद महर्षी म्हणतात आम्ही त्यांना तत्पर केलेला आहे, त्यांना तयार करून ठेवलेलं आहे, तुम्ही फक्त जा, ते रेडी आहेत, वेळ करू नका. मग मनोराजा शत्रुपा राणी देवहूतीला घेऊन सोबत कर्दम ऋषींच्या आश्रमात येतात. कर्दम ऋषींनी स्वागत केलं. आता भावी सासरे होणार आहे, मग तेवढं अधिक स्वागत असेल ना.
आश्रम शेणाने सारवलेला अतिशय स्वच्छ पवित्र आजूबाजूची झाडं सुद्धा नामस्मरणाच्या त्या सहवासाने पवित्र होतात. असं आहे, ही या ठिकाणी आजूबाजूला असणारी जी झाडं आहेत, ही झाडं ही आपल्या या कथेच्या योगाने एवढी पवित्र होतात की एखाद्या वेळी मध्यंतरी जरी कोणी या झाडाखाली येऊन बसला तरी त्याच्या मनामध्ये कुविचार न येता सुविचार येतात. केव्हाही तुम्ही एखाद्या वेळी येऊन या झाडाखाली बसलात, जेव्हा सप्ताह नाही तेव्हाही तरी तुम्हाला स्मरण होईल की इथं काय सुंदर सप्ताह व्हायचा. मग एखाद्या महाराजांनी सांगितलेला एखादा दृष्टांत आठवेल, सिद्धांत आठवेल, एखादं प्रमाण आठवेल, काहीतरी स्मरण होईल. म्हणजे सुविचार सुरू होतील तुमच्या डोक्यामध्ये, पण कुविचार येणार नाही. कारण झाडांचा स्वभाव असतो, झाडं बऱ्याचशा गोष्टी स्वतःमध्ये साठवून ठेवत असतात. तर हे संस्कार सुद्धा झाडांमध्ये जास्त काळ साठवून राहतात आणि त्या ठिकाणी त्याच्या लहरी ज्या चालतात तर त्याचा प्रभाव आपल्या मस्तकावर होत असतो. पण हिवराचं झाड मात्र असं असते की हिवराच्या झाडावर चांगल्याचा प्रभाव कमी होत असतो, कारण त्याच्यात आतमध्ये वाईट विचाराची उत्पत्ती असते. म्हणून हिवराच्या झाडाच्या सावलीत बसले रे बसले का माणसाला कुविचार सुचायला सुरुवात होत असते. म्हणून दुसऱ्या कोणत्याही झाडाखाली बसा, पण हात जोडून प्रार्थना करतो, हिवराच्या झाडाखाली बसू नका. हिवराच्या झाडाखाली बसले का संध्याकाळी घरी गेल्यानंतर भांडणच झालं पाहिजे तुमचं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पै हिवराची दाट सावली सज्जनी जैसी वाढली, पुण्य डावलोनी गेली तैसी अभक्तात. सज्जन हिवराच्या सावलीत कधीच बसत नाही, ऊन लागलं तरी. इतर सर्व झाडांच्या खाली बसा, त्या झाडांवर प्रभाव होत असतो या भजनाचा, या नामस्मरणाचा. तसं कर्दम ऋषींच्या आश्रमातही सर्व झाडही भजनानेच पवित्र बनलेले होते. त्या पवित्र वृक्षांच्या मध्ये निर्मळ वातावरणात, त्या वातावरणात जो गंध पसरलेला होता, भगवत पूजेच्या चंदनाचा तो गंध होता, नामस्मरणाच्या लहरी होत्या त्या ठिकाणी, आणि त्या प्रभावाने मन चित्त अतिशय निर्मळ होत होतं. कर्दम ऋषीला आनंद वाटला. आश्रमात प्रवेश केला. मनुराजाने कर्दम ऋषीने स्वागत केलं. 3 आसनं टाकली. मनुराजा बसले, शत्रुपा राणे बसले आणि देवहूतीने आसनाला स्पर्श केला, परंतु खाली जमिनीवर बसले. कारण देवहूतीचा सिद्धांत होता की नवऱ्यानं आसन टाकावं, बायकोनं बसावं, हे बरोबर नाही, म्हणून ती बसली नाही. त्याच्यानंतर कर्दम ऋषीला सुद्धा कळालं की देवहूती आपल्या परीक्षेत पास आहे. मग मनुराजाने प्रार्थना केली की महाराज, आमची कन्या उपवर झालेली आहे आणि तुम्हाला प्रदान करण्यासाठी म्हणून आमची इच्छा आहे, तुम्ही विवाह करावा अशी अपेक्षा आहे. कर्दम ऋषी सांगतात, मला पण मान्य आहे, पण मी पुढे संन्यास घेणार आहे. देवहूतीलाही मान्य आहे. अगदी साध्या पद्धतीने दोघांचा विवाह करून दिला. मनुराजा निघून गेलेले आहेत. कर्दम देवहूती प्रपंचामध्ये आहेत. बघा, आज विवाह झाला. विवाह झाल्यानंतर भगवत पूजन केलं आणि कर्दम ऋषी पुन्हा साधनेमध्ये बसलेत. मग देवहूतीने काय करावं? तर देवहूतीने साधनेला पूरक अशा प्रकारची साधनं द्यावी. पूजा करतात तर पूजेचं साहित्य आणून द्यावं. वाचन करतात, लाईट लावावा. स्नान करायला जातात, वस्त्र द्यावीत. आणि ध्यानस्थ बसलेत तर आवाज होऊ द्यायचा नाही. जेवण फक्त शेजारी आणून ठेवायचं, बोलायचं नाही. जेव्हा भूक लागेल तेव्हा त्यांनी खावं, नाही भूक लागली तसंच ठेवावं. आणि यांचं जेवणाचं कुठं भान असायचं, कधी खायचं कधी नाही खायचं, अशा पद्धतीची अवस्था. बरेच दिवस निघून गेले. आता एवढी सेवा त्या पद्धतीने फक्त करत राहावी आणि ह्याने केवळ परमार्थच करत राहावा, कोणाला मान्य होईल? पण देवहूतीने नाही सोडलं. देवहूती सेवाच करीत राहिली.
परिणामी बरेच दिवस निघून गेले आणि एक दिवस अचानक कर्दम ऋषी बघतात देवहूतीकडे. तेव्हा देवहूतीला सांगतात, देवहूती खरंच तू परिपूर्ण पास झालीस, पत्नी धर्माला उतरलीस. तुष्टोऽहं अद्य तव मानवी मानदाया शुश्रूषया परमया परया च भक्त्या यो देनामयमतीव सुहृत्वदेहो नावेक्षितः समुचितः क्षपितुं मदर्थे. देवहूती अहम अद्य तव मानवी मानदाया तुष्टः. आज मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुझ्या सेवेने. तू आपल्या शरीराचा विचार केला नाहीस, आपल्या जीवनाचा विचार केला नाहीस. परमया शुश्रूषया च परया भक्त्या, ह्या तुझ्या परमश्रेष्ठ अशा सेवेने मी तुझ्यावर प्रसन्न आहे. कोणालाही तुम्हाला प्रसन्न करायचं असेल तर दोन साधनं आहेत. महिला मंडळाची माता भगिनींच्या फार भानगडी असतात. महाराज काही करा पण आमच्या त्यांना सुधारा. आमच्यापेक्षा तुमच्या हातात आहे. दोन साधनं दिली या ठिकाणी. पहिलं साधन दिलं शुश्रूषया परमया, म्हणजे परम श्रेष्ठ सेवा. पती केव्हा ऐकेल तर आपण सेवा करत राहावी, त्याची पूर्ण सेवा करावी. त्या सेवेने तर त्याच्या मनामध्ये बदल होईल. दोन्ही प्रकार आहेत. सेवेने बदल होईल, खूप दिवस जातील, पण खूप दिवस गेल्यानंतरही जर बदल होणार नाही मग चांगली सेवा करावी. परयाच भक्त्या, परम श्रेष्ठ भक्ती. भक्ती म्हणजे प्रेम. भक्तीचाही अर्थ आहे आपण सगळं काही करतो त्याच्यासाठीच करतो, त्याचं नाव आहे भक्ती. देवहूतीने स्वतःचा विचारच केला नव्हता. स्वतः सगळे कष्ट सहन करायचे आणि कर्दम ऋषींना सर्व काही अनुकूलता प्राप्त करून द्यायची. प्रत्येकाचं मन बदलते. कोण कहता है दुष्ट बदलते नहीं. दुष्टाचा विचार सुद्धा बदलून जातो. ज्यानं कधी भांड दिलं नव्हतं आणि कोणाला सुद्धा देऊ दिलं नव्हतं तो विसोबा नाही. जो हा विसोबाच ना, तो विसोबा खेतर सुद्धा ज्या दिवशी भगवान ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाले त्या दिवशी रडत होता. डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहत होत्या. ज्ञानेश्वर महाराज गेले तेव्हा. अतिशय सुंदर तो प्रसंग आहे. आपली कथाच फार अपूर्ण आहे. म्हणून त्या परमश्रेष्ठ भक्तीने, त्या परमश्रेष्ठ सेवेनेच पतीला प्रसन्न करावा आणि त्याच्या स्वभावात बदल घडवावा. तरीही बदल घडत नसेल तर मात्र स्वतः दुःखित होण्याचं कारण नसते. कारण प्रत्येक जीवाचं एक कर्म असते. ते वैयक्तिक कर्म असते प्रत्येकाचं. कर्म काही सामुदायिक नसते. तुमचं माझं एकत्रित झालं आणि एकत्रित आपण फळ भोगायला लागलो. कर्म सामुदायिक होत नसते, कर्म वैयक्तिक असते. म्हणून वैयक्तिक कर्माचं फळ हे त्याला भोगल्याशिवाय संपत नाही. म्हणून ते वैयक्तिक कर्म आहे. कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तंच भुंजते नद्याम कीता इव आवर्तादावर्तांतर माशुते. माणूस कर्म हा फल भोगासाठी करत असतो आणि फल भोगण्यासाठी जेव्हा कर्म करायला येतो तेव्हा नवीन कर्माची निर्मिती करतो. जुन्या कर्माचं फळ भोगत असताना नवीन कर्म करत राहतो. अशी जीवाची स्थिती आहे. कर मर कर. काहींची आडनाव आहेत करमरकर. वाचले असतील तुम्ही कधीतरी पुस्तक. आपल्या जीवनाचा सिद्धांत आहे कर. गेलं का मर, मेला का पुन्हा जन्माला आलं, जन्माला या आणि जन्माला येऊन पुन्हा कर. कर मर कर हा सिद्धांत आहे. आज प्रसन्न झाले कर्दम ऋषी. देवहूती तुला काय पाहिजे मागून घे. देवहूतीने आपली मनातली इच्छा प्रकट केली की
विवाह झाला, आपला प्रपंच आहे आपला, आणि आपल्याला प्रपंचामध्ये मुलं बाळ काहीच नाही. देवतेला नवीन वस्त्र दिलेले आहेत दिव्य, जा स्नान करणे सरोवरामधून. शेकडो वर्षाची तपश्चर्या समर्पित केली. शेकडो दास दास्या देवतीच्या सेवेसाठी प्रकट झाल्या. बघा, जिने आजपर्यंत सेवा करत होती, आज तिच्या सेवेला शेकडो दास्या आल्या. म्हणून कोण दिवस कसा येईल सांगता येत नाही. आज आपण पायी चालतो, उद्या हेलिकॉप्टर मध्ये बसू, विमानात बसू, काय सांगता येतं. आज शेकडो दास्या आहेत. स्नान केलं दिव्य पवित्र उठणं लावून, आणि शरीर दिव्य बनलेलं आहे देवतीचं. कर्दम ऋषी सुद्धा स्नान करून आले, दिव्य शरीर झालं. दिव्य विमान निर्माण केलं दोघांचं. त्या काळापासून त्यांची विमानं होती. ते मंत्रशक्तीवर चालणारं विमान होतं. त्याच्यामध्ये बसले आणि विहार करण्यासाठी गेले. अनेक दिवसपर्यंत विहार करतात, आणि विहार करता करता त्यांना 9 मुली होतात. मुलगा कसा होत नाही विचार केला. बरोबर आहे म्हटले, मुलगा कसा होईल, कारण आपल्या भाग्यात मुलगा जो आहे तो कोण आहे? प्रत्यक्ष भगवान आहे. भगवंताची आज्ञा, मी स्वतः तुमचा मुलगा होऊन जन्माला येणार आहे. आणि जिथं भगवंताला जन्माला यायचं आहे त्या ठिकाणी विहार करून चालणार नाही. मग तप साधना आपली सुटली आणि आपण विहार करत बसलो. तपश्चर्या करावी लागेल. म्हणून संपूर्ण विहाराचा त्याग केला, उपभोगांचा त्याग केला, आणि परत आश्रमामध्ये आले. आणि आश्रमात त्यांचा प्रपंच साधना सुरू झालेली आहे. भगवत स्मरण करीत करीत मग पुन्हा देवतीला गर्भ राहिला. देवतीच्या गर्भामध्ये प्रत्यक्ष भगवान परमात्मा कपिल रूपाने आलेले आहेत. गर्भस्थ कपिल भगवंताची देवलोक स्तुती करतात. ब्रह्मदेव निघून, सगळे देवलोक निघून जातात आणि कपिल भगवान अवताराला येतात. बोलो कपिल नारायण भगवान की जय. सांख्य योगाचे प्रणेते कपिल मुनी प्रकट झालेले आहेत. ब्रह्मादिक देवता आलेले आहेत. ब्रह्मदेवाचा आशीर्वाद प्राप्त झाला. म्हणून कर्दम ऋषी आनंदित झाले की बाबा तुम्ही आलेत, नातवाला आशीर्वाद दिला, पण अजून माझी संपूर्ण चिंता समाप्त झाली नाही. काय चिंता आहे कर्दमा? 9 मुली आहेत. 9 मुलींचे विवाह करायचे. ज्याला 1-2 असतात त्यांना ते सुद्धा चिंतित असतात. मला 9 आहेत. ब्रह्मदेवाने सांगितलं चिंता करू नको, माझ्यासोबत आणखी 9 प्रजापती आहेत, यांना देऊन टाक. झालं तुझं. एकाच दिवशी 9 मुलींचे विवाह 9 प्रजापतींना देऊन टाकले आणि त्यांचे विवाह होऊन गेले. विशाल कथा आहे. तदनंतर स्वतः कर्दम ऋषी संन्यास घेतात. संन्यास घेऊन गृहत्याग करून निघून गेलेले आहेत आणि पुत्राच्या स्वाधीन पत्नीला केलं. मग कपिल मुनी मोठे झाल्याने एक दिवस देवहूती कपिल मुनींच्या समोर हात जोडून प्रार्थना करते की प्रभू तुम्ही तर परमात्मा आहात, ज्ञानी आहात, आणि हे कपिला माझं मन अजून तृप्त होत नाही या विषयापासून. निर्विन्नानितरां भूमन्न सदिन्द्रियदर्शनात् येन सम्भाव्यमानेन प्रपन्नानं तमः प्रभो. निर्विन्नानितरां भूमन, ही भूमन नित्य विषयामध्ये लीन असणारं माझं मन, पण या विषयाच्या उपभोगातून अजूनही परिपूर्ण झालेलं नाही. आंधळ बनलेलं आहे मन. म्हणून आंधळी असणारे मी तुला शरण आहे प्रभू. अथमी देव सम्मुपाकृष्टुं त्वमर्हसि यो अग्रहं समेति ते
तस्मिन् योजित स्वया, म्हणून माझ्यावर अनुग्रह कर आणि अनुग्रह करून माझ्या मनाला शांती प्राप्त होईल असा तत्वज्ञानाचा उपदेश दे बाबा. मी तुला शरण आहे. तं त्वागताहं शरणं शरण्यं, तं त्वागताहं शरणं शरण्यं. प्रभू, तं त्वागताहं शरणं शरण्यं, मी तुम्हाला शरण आलेले आहे. स्वभृत्य संसार करो कुठारं, करो कुठारं. स्वभृत्य संसार करो कुठारं. आपल्या सेवकांच्या या संसार रूपी वृक्षाला कुऱ्हाडीप्रमाणे तुम्ही तोडणारे आहात. म्हणून मी तुम्हाला शरण आलेले आहे प्रभू, मला उपदेश करा. आध्यात्मिक योगाचा उपदेश करतात आपल्या मातेला कपिल महामुनी की माते. एक आध्यात्मिक योग आहे जो माणसाला सर्वश्रेष्ठ साधन आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती हेच ज्या आध्यात्मिक योगाचं फल आहे. माणसाला गुण हे बंधाला कारणीभूत आहे. रतम व आपुंसी मुक्तये, आणि भगवत प्रेम हे मुक्तीला कारणीभूत आहे. अहमध्यास ममाध्यास या दोन अध्यासांनी जीव बांधला जातो. त्यापासून मुक्त राहावं. दोन्ही अध्यासांचा त्याग करावा. मीपणा आणि माझेपणा सोडून द्यावा. तितिक्षा सहन करण्याची एक सवय लावावी. जीवनामध्ये खूप काही दुःख सहन करावं. भक्तांचे 3-4 प्रकार सांगितलेत. एक भक्त असतात, ते केवळ दुःख नष्ट होण्यासाठी म्हणून भक्ती करतात, परमार्थ करतात. दुसरा प्रकार आहे ते सुख प्राप्त व्हावं म्हणून भक्ती करतात, आर्त जिज्ञासू अर्थार्थी. तिसरा केवळ लौकिक वैभव सुख प्राप्त व्हावं म्हणून करतात. आणि चौथा आहे ज्याला काहीच पाहिजे नाही म्हणून तो करतो. काहीच नको आहे म्हणून तो भजन करतो. का तुम्ही कशासाठी भजन करता म्हणजे कशासाठी नाही, काही नाही पाहिजे.